वादविवादामुळे मानसिक तणावाखाली असलेली महिला 6 जुलै रोजी सकाळी धार्मिक स्थळी आली। ती एकटीच असल्याचे पाहून आरोपींनी रविवारी रात्री भांगेच्या गोळ्या मिसळलेला चहा पिण्यास दिला। नंतर तिघांनी बलात्कार केला। पहाटे महिला शुद्धीवर आल्यानंतर तिने प्रतिकार केला असता गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली। रविवारी दिवसभर तिथल्या खोलीमध्ये मृतदेह ठेवला। नंतर मृतदेह खड्ड्यात टाकल्याचे बुरसे यांनी सांगितले। शिळ गावात असलेल्या धार्मिक स्थळाच्या खालच्या बाजूस खोलगट भागात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने शिळ डायघर पोलिसांना दिली। पोलिसांच्या पाहणीमध्ये मृतदेहावर जखमा आढळून आल्या। पोलिसांनी तात्काळ महिलेची ओळख पटवली। 30 वर्षाची ही महिला बेलापूर गावात राहत होती। ती बेपत्ता असल्याबाबत NRI पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याची बाब चौकशीमध्ये स्पष्ट झाली। तांत्रिक तपास करत धार्मिक स्थळी सेवा करणारे सेवक संतोष कुमार मिश्रा वय वर्ष 45, राजू कुमार पांडे वय वर्ष 54 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नंतर शामुदास शर्मा वय वर्ष 62 याला ट्रॉम्पे परिसरातून पकडले। चौकशीमध्ये आरोपींनी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली। शर्मा हा राजस्थानचा तर अन्य 2 आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत। ही घटना घडल्याने आता मंदिर किंवा धार्मिक स्थळी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न जनसामान्यातून व्यक्त होतोय। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी इनायत अत्तार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।